नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण आनंद, दुःख किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी जे छोटे छोटे शब्द वापरतो ना, ते खरं तर आपल्या भाषेत किती मोठी भूमिका बजावतात. आज आपण हो याच शब्दांची म्हणजेच केवल प्रयोगी अव्ययांची रंजक दुनिया समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी भाषेत भावनांचा खेळ कसा चालतो ते पाहू. मग केवल प्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. त्यानंतर भावनेनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते बघू आणि शेवटी एक छोटासा आढावा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांच्या बाबतीतच असं होतं नाही का? मनात एकदम काहीतरी भावना दाटून येते, मग ती आनंदाची असो, दुःखाची किंवा आश्चर्याची, आणि ती व्यक्त करण्यासाठी आपल्या तोंडून आपोआप काहीतरी शब्द किंवा आवाज बाहेर पडतात. हा आपल्या मानवी स्वभावाचाच एक महत्वाचा भाग आहे. आणि यात सगळ्या भावनांना शब्दात मांडणारा हा तक्ता जो आपण पाहतोय तोच आपल्या आजच्या विश्लेषणाचा आधार आहे. श्री प्रकाश चव्हाण यांनी खरंच खूप छान पद्धतीने हा तक्ता तयार केलाय. तो आपल्याला या विषयाच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाईल. तर आपण आता काय करणार आहोत? याच तक्त्याचं टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की व्याकरणात या शब्दांना नक्की म्हणतात तरी काय? त्यांची ओळख काय आहे? चला बघूया. तक्त्यामध्ये दिलेली व्याख्या बघूया. जे अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे वापरले जातात आणि बोलणाऱ्याच्या भावना किंवा उद्गार व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे स्वतंत्रपणे. म्हणजे काय? तर ते वाक्याचा भाग नसतात. याची काही खास वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला लक्षात ठेवायला हवीत. पहिलं म्हणजे हे स्वतंत्र शब्द असतात. दुसरं म्हणजे ते आपल्या मनातल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त करतात. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा वाक्याच्या बाकीच्या भागाशी व्याकरणाच्या दृष्टीने काहीही संबंध नसतो. म्हणजे बघा, अरे, वा, अहो हे शब्द फक्त भावना दाखवतात, ते वाक्याचा भाग बनत नाहीत. आता यातली गंमत अशी आहे की ही केवळ प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करत आहेत यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. हो, तर आपण आता असेच 4 मुख्य प्रकार बघणार आहोत. चला तर पहिला प्रकार बघूया, आनंददर्शक. नावावरूनच कळते नाही का? हे शब्द आनंद किंवा समाधान व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे बघा, जेव्हा एखादी खूप छान गोष्ट दिसते किंवा काहीतरी मस्त घडतं तेव्हा आपल्या तोंडून आपोआप बाहेर पडतं, वा, काय सुंदर देखावा आहे. किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यावर आहा, काय चव आहे. किंवा अगदी साधं, छान. हे सगळे शब्द आपला आनंद दाखवतात. ठीक आहे, आता याच्या अगदी उलट भावना व्यक्त करणाऱ्या प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे दुःखदर्शक. जेव्हा एखादी वाईट घटना घडते किंवा आपल्याला एखादी दुःखद बातमी कळते तेव्हा आपण काय म्हणतो? अरे रे, खूप वाईट झालं. किंवा हाय, बिचाऱ्याचं काय झालं? असे उद्गार आपल्या तोंडून निघतात. हे शब्द दुःख किंवा वेदना दर्शवतात. चला आता तिसरा प्रकार पाहूया. तो आहे आश्चर्यदर्शक. जेव्हा काहीतरी एकदम अनपेक्षित घडतं तेव्हा जे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात ते सगळे यात येतात. कल्पना करा, कोणीतरी अगदी अनपेक्षितपणे समोर आलं. आपण काय म्हणतो? अरे, तू इथे कसा? किंवा एखादी अविश्वसनीय गोष्ट ऐकल्यावर काय, खरं आहे का हे? असे उद्गार निघतात. बापरे, हा शब्द तर आश्चर्य आणि कधीकधी थोडी भीती व्यक्त करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आणि आता आपण शेवटच्या आणि चौथ्या प्रकाराकडे आलो आहोत. तो म्हणजे संमतीदर्शक. हे शब्द नावाप्रमाणेच आपली संमती किंवा मान्यता दर्शवण्यासाठी वापरले जातात. अरे वा, हे तर आपल्या रोजच्या बोलण्यातले शब्द आहेत. आपण दिवसभरात किती वेळा वापरतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मान्य असते तेव्हा आपण सहजपणे म्हणतो, हो, बरं किंवा ठीक आहे. हे शब्द आपली संमती दर्शवतात. तर हे झाले 4 मुख्य प्रकार. चला आता आपण जे काही पाहिलं त्याचा एक पटकन आढावा घेऊया. या तक्त्यामुळे सगळं किती सोपं झालंय बघा. आनंददर्शक म्हणजे वा, आहा. दुःखदर्शक म्हणजे अरे रे, हाय. आश्चर्यदर्शक म्हणजे अरे, काय. आणि संमतीदर्शक म्हणजे हो, बरं. एकाच नजरेत सगळे प्रकार आणि त्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तर यावरून एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात येते. हे जे छोटे आणि साधे वाटणारे शब्द आहेत ना, ते आपल्या बोलण्यात भावना आणि एक वेगळेपणा आणण्यासाठी किती महत्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय आपली भाषा खरंच खूप अपूर्ण आणि कोरडी वाटली असती. आता जाता जाता एक छोटासा विचार सोडून जातो.
आपल्या रोजच्या बोलण्यात या सगळ्यांपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय सगळ्यात जास्त वापरले जातात? जरा आठवून बघा किंवा आज दिवसभरात निरीक्षण करून बघा. गंमत येईल.